भाग्येश वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन या निमित्त अर्धापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या शीतल कांबळे तसेच बबन लोखंडे, ॲडव्होकेट गौरव सरोदे व इतर त्यांचे सहकारी व भाग्येश वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज कामगार दिन साजरा करण्यात येत आहे। कामगार दिनानिमित्त सर्व कामगार बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। अर्धापूर येथील नगरपंचायत मध्ये सर्व अर्धापूर येथील नगरपंचायतचे कर्मचारी जे संबंध अर्धापूर शहरासाठी स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून स्वतःचं जे काही आहे अस्तित्व ते धोक्यात घालून संबंध अर्धापूर शहरासाठी जे काम करतात हेच ते बांधव आहेत, ह्याच त्या माता भगिनी आहेत ज्या शहरामध्ये झाडू मारतात, नाल्या काढतात, कुठल्याही प्रकारचा असं किळसवाना प्रकार न करता ते स्वतःचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे काम करतात। खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे। आणि आम्ही आमच्या नगरामध्ये हे कार्यक्रम घेत आहे। तुम्हा सर्वांना एक विनंती करतो भाग्येश वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, यांना जर खरंच काही पाहिजे असेल तर यांना फक्त यांचं कौतुक करणारे लोक पाहिजेत। यांचा कुणीही राग मानू नये किंवा असं घाणीचं काम करतात म्हणून यांची चिडचिड सुद्धा करू नये, कारण की आपल्या घरातील घाण, गल्लीतील घाण, नालीतील घाण जोपर्यंत बाहेर जाणार नाही तोपर्यंत आपलं आरोग्य, आपल्या लेकरांचं आरोग्य, आपल्या आईवडिलांचं आरोग्य सुरक्षित राहणार नाही। ह्याच अनुषंगाने अर्धापूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी या सर्व बाबीचा विचार करून आज रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांना पुष्पहार घालून त्यांचं पूजा केलेली आहे, वंदन केलेलं आहे। आणि मी शीतल कांबळे व गौरव सरोदे, बबनराव लोखंडे व इतर मान्यवरांना विनंती करतो की जे आपले बांधव आहेत त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात यावं। या ठिकाणी एक रुमाल आणि पुष्पगुच्छ देऊन या मातेचं शीतल कांबळे यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे, शुभेच्छा देण्यात येत आहेत। या ठिकाणी त्यांचं तोंड गोड करण्यात आलेलं आहे, पेढा सुद्धा, मिठाई सुद्धा देण्यात आलेली आहे। खरंच कौतुकास्पद हा कार्यक्रम आहे। असेच कार्यक्रम आपण आपल्या नगरामध्ये, आपल्या गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये, नगरपंचायतमध्ये, ज्या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात त्या ठिकाणी खरंच असे स्तुत्य उपक्रम करण्यात यावेत, एवढी मी भाग्येश वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो। गौरव सरोदे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा ॲडव्होकेट आहेत स्वतः, यांचं सुद्धा मी भाग्येश वार्ता युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो। माजी नगरसेवक बबनराव लोखंडे यांचं सुद्धा मी स्वागत करतो। अमोल ठेंगे पत्रकार म्हणून काम करतात, सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो। अरे बापू, अभिनंदन बोलू नाही चालेल। दोघांना इकडे बघा, इकडे बघा, या ठिकाणी कामगारांच्या वतीने शीतल कांबळे यांचा सत्कार करण्यात येत आहे। या ठिकाणी सर्व कामगार बांधवांना रुमाल
गुलाबाचं फूल आणि मिठाई वाटप करण्यात आलेली आहे. सर्व कामगार बांधवांचं मी पुनश्च एकदा भाग्यशेष वार्ता या YouTube चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून अशीच सेवा घडत राहो एवढी अपेक्षा करतो. कामगार बांधवांची प्रतिक्रिया. भाऊ, आज कामगार दिनानिमित्त आपल्याला भाग्यशेष वार्ता या YouTube चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा जे सत्कार समारंभ झाला तुमचा, या बाबतीमध्ये तुमचं काय म्हणणं आहे? आज नगरपंचायत मध्ये कामगार दिनानिमित्त आमच्या सगळं कामगार कर्मचाऱ्याचा सत्कार केला व आम्हाला फूल दस्ती देऊन आमचं सत्कार स्वागत केलं. त्याच्याबद्दल सीता कांबळेताई व उद्धव सरोदेव भाऊ अण्णा लोखंडे अण्णा यांचं आम्ही खूप अभिनंदन करतो व आम्हाला असंच पुढे वेळाचा आमचा सत्कार करावा आणि आमचं मनोबल वाढवावं आणि एवढं म्हणून धन्यवाद. तर त्यांच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे हा, अभिमानाचा क्षण आहे. कारण असा सत्कार जिथं नको तिथं आपण जाऊन करतो, ज्यांच्यासाठी करायचा त्यांच्यासाठी करत नाही आणि जिथं नकोय तिथं जाऊन मोठेपणा करणारे आपल्यापैकी बरेच जण झालेले आहेत. अशा सर्व माझ्या बांधवांना कळकळीची विनंती करतोय की खरंच असे जे कुठं आपले बांधव असतील, माता भगिनी असतील काम करणाऱ्या, अशांचं खरंच कौतुक करा, त्यांचा सत्कार करा, फुल नाही फुलाची पाकळी द्या. इथंच थांबतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.